महानगरपालिकेच्या अनेक विषयांसंदर्भात प्रत्यक्षपणे गेली अनेक वर्ष ज्या विषयांसाठी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी असतील, त्या भागातील असणारे प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि त्या भागातील असणारे प्रत्येक नागरिक हे विविध कामांसाठी म्हणा किंवा काही धोरणात्मक निर्णयांसाठी अनेक दिवस प्रतीक्षित होते आणि असे काही निर्णय होणं हे अपेक्षित होतं। गेली काही दिवस की त्या भागांमध्ये असणाऱ्या काही टाउनशिप आहेत की ज्यामध्ये पलावासारखी असणारी मोठी टाउनशिप आहे। ती टाउनशिप आणि या टाउनशिपमध्ये असणारी जवळजवळ 26,000पेक्षा जास्त घरं, या सर्व घरांना लागणारा टॅक्स जो आहे या टॅक्सच्या संदर्भामध्ये इंटिग्रेटेड टाउनशिप असल्यामुळे त्या ठिकाणी सवलत मिळावी, कारण त्या भागामधील असणारा प्रत्येक नागरिक हा नागरिक याने त्या ठिकाणी घेतलेलं घर जे आहे त्या घराला आणि त्या भागांमध्ये असणाऱ्या नागरी सुविधा त्या टाउनशिपमध्येच सर्वच्या सर्व इन्क्लूड असल्यामुळे महानगरपालिकेचा नागरी सुविधा त्यामध्ये देण्यासाठी लागणारा खर्च हा कुठेतरी कमी होत असतो आणि मग त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यावेळेच्या काळामध्ये जे उभं राहिलेलं असतं त्या इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसेसुद्धा त्या ठिकाणच्या असणाऱ्या जे गृहसंकुल घेत असतात त्या गृहसंकुलामधील असणाऱ्या रहिवाशांकडून घेतलं जात असतं। आणि म्हणून एक पूर्वीच्या नियमाप्रमाणे यामध्ये जे टॅक्सेशन आहे त्या टॅक्सेशनमध्ये 66% सूट देण्याच्या संदर्भामधला एक चांगला असा निर्णय हा पूर्वीपासून प्रचलित आहे आणि या निर्णयाच्या दिशेने जावं असं त्या भागातील असणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने मागणी होती। ही मागणी जरी रास्त असली तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या टाउनशिपमध्ये ज्या नागरी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्या प्रत्यक्षपणे महानगरपालिकेला वर्ग करायला हव्यात। या सर्व प्रक्रियेला मध्यंतरीच्या काळामध्ये करोना असल्यामुळे या सर्व गोष्टीला कुठेतरी विलंब हा लागत गेला आणि म्हणून मग काही दिवस का होईना त्याला थोडासा उशीरही झाला आहे, परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल, आम्ही सर्वजण आणि तिथले असणारे सर्व लोकप्रतिनिधी यांची सगळ्यांची असणारी मागणी लक्षात घेता त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले। त्यामध्ये सर्व बाबी तपासून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं। हे त्या ठिकाणी आत्ता प्रशासक म्हणून आयुक्त त्या ठिकाणी सर्व काम पाहत आहेत, त्यामुळे त्यांना सर्व निर्णय हे त्यांनी त्यांच्याकडे घेणं हे अपेक्षित नाही। त्यामुळे या सगळ्याचा एक अहवाल तयार करणं, त्यासाठी एक कमिटी त्यावेळेच्या काळामध्ये तयार केली गेली होती। त्या कमिटीचा एक पॉझिटिव्ह अहवाल त्यावेळेला तयार झाला। तो अहवाल आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे आणणं आणि शासनाकडून त्या सर्व गोष्टीच्या परवानग्या घेणं आणि आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा त्याला अतिशय पॉझिटिव्हली असा त्याला सकारात्मक असा निर्णय देण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिले आणि म्हणून आज आदरणीय आम्ही सर्वजण म्हणजे त्या भागातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी आज या बैठकीला सुद्धा उपस्थित होते आणि आज त्या संदर्भातला पॉझिटिव्ह निर्णय झाला आहे। हे जवळजवळ जर सांगायला गेलं तर 66% सूट एखाद्या संकुलामधील असणाऱ्या कुटुंबाला मिळणं हे किती गरजेचं आहे हे आपणा सर्वांना त्याची कल्पना आहे। त्यामुळे त्या भागामध्ये आज एक चांगलं वातावरण यानंतरच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामधलं असणारं जे सरकार आहे ते सरकार त्या ठिकाणच्या असणाऱ्या अशा विविध अशा जी धोरणात्मक निर्णय ज्याला म्हणतात अशा धोरणात्मक निर्णय जे आवश्यक आहेत ते आवश्यक असणारे धोरणात्मक निर्णय हे सातत्याने घेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या
अशा अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांच्या बाबतीमध्ये सुद्धा असेच निर्णय हे टप्प्याटप्प्याने पॉझिटिव्हली घेण्याच्या संदर्भात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की यानंतरच्या काळामध्ये हे सर्व निर्णय जे प्रलंबित काही निर्णय आहेत त्या निर्णयाच्या दिशेने सुद्धा आम्ही सर्वजण जाणार आहोत. आज एक मोठा निर्णय जो आहे तो आज माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे कमिशनर कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे दांगडेजी, आमचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील, सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणचे आणि खूप दिवसापासूनची म्हणजे मला वाटतं वर्षापासूनची मागणी होती की जी ग्रहसंकुलं उभी राहिली पलावामध्ये, निळजे असेल, काटई, घेसर, उसरघर, मानगाव, हेदुटणे या सगळ्या ठिकाणी जी ग्रहसंकुलं उभी राहिली त्याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी लोक राहतात आणि अशा या ग्रहसंकुलामध्ये जी आहे ही कर आकारणी जी आहे ती जास्त होती. ती कर आकारणी कमी झाली पाहिजे याची मागणी जी आहे ती वारंवार तिकडचे रहिवासी जे आहेत ते त्या ठिकाणी करत होते आणि गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे पण एक बैठक झाली, त्याच्यामध्ये पण हा मुद्दा जो आहे तो आम्ही उपस्थित केला. त्याच्यानंतर जो आहे तो माननीय कमिशनर यांना त्याच्याबद्दलचा अहवाल जो आहे तो सादर करायला लावला, त्या ठिकाणी अभ्यास करायला लावला आणि त्याच्यामध्ये हे कर कसे कमी होतील याच्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी तो अभ्यास केला आणि जसं मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की हे जे ग्रहसंकुल आहे या ग्रहसंकुलामध्ये सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा देण्याचं काम जे आहे ते ग्रहसंकुल त्या ठिकाणी करतं. तर त्याच्यासाठी जे आहे हे महानगरपालिकेकडून लावण्यात येणारा कर जो आहे हा कर जो आहे हा कमी झाला पाहिजे आणि त्याची अधिसूचना मला वाटतं एक नियम आहे 2016 सालच्या अधिसूचनेनुसार जो आहे 50% कर सवलत जी आहे ती 2018 मध्ये अधिसूचित केली होती. त्या अनुषंगाने जे आहे ते आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की या लोकांना जो आहे हा पूर्णपणे त्याच्यामध्ये 66% कर माफी जी आहे ही या ठिकाणी आपण करामध्ये जी आहे ती सवलत जी आहे ही या सगळ्या पलावामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी दिली. या ठिकाणी एकूण 26,000 कुटुंब राहतात आणि मला वाटतं 26,000 कुटुंब जर आपण पकडली तर 75-80 हजार लोकांना जो आहे तो याचा बेनिफिट जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. एक मोठा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हा झालेला आहे आणि नेहमी आपण म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून सर्वसामान्यांसाठी वेळोवेळी जे लागतील ते निर्णय घेण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणून, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार जी आहे हे वाटचाल करते. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांसाठी लागेल ते निर्णय जे आहे हे त्या ठिकाणी आपण घेतोय. तर त्याचाच भाग म्हणजे आज पलावावासियांसाठी जे आहे आज दिवाळी जी आहे ती मला वाटतं गोड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर सवलत 66% ज्या ठिकाणी प्रत्येक घराच्या मागे मला वाटतं 400 रुपये 600 रुपये आहे, 400 रुपये सवलत मिळणार, 400 रुपये सवलत मिळणार आता म्हणजे 200 रुपये जी आहे ती त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर एक मोठा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सगळ्यांच्या ह्या बैठकीनंतर या ठिकाणी झालेला आहे. मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर आमचे कमिशनर यांचाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की लोकांच्या भावना ज्या आहेत ते त्या ठिकाणी जाणून घेऊन त्याचा आदर ठेवून जो आहे तो त्या ठिकाणी एक चांगला सकारात्मक निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला गेला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्णच्या पूर्ण संपूर्ण इंटिग्रेटेड टाउनशिप आहे. इंटिग्रेटेड टाउनशिपमधला असणारा देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ज्या ठिकाणी इंटिग्रेटेड टाउनशिपची परवानगी दिली जाते त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे महानगरपालिका किंवा इतर असणाऱ्या तिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना करायला लागतं ते त्या ठिकाणचा असणारा जो व्यावसायिक असतो किंवा जो बांधकाम व्यावसायिक असतो त्याने ते डेव्हलप करायचं असतं. ते डेव्हलप केल्याला लागणारे जे पैसे असतात
ते पैसे मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतात आणि मग असा एकत्रित असा जर प्रकल्प झालेला असेल, मग तो 100 एकर असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्या ठिकाणी अशा सवलती जर उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी करामध्ये जी सवलत आहे ती सवलत दिली पाहिजे. आणि त्याही वेळेला असा निर्णय होतो की ज्या ठिकाणी असे संकुल होतात त्या ठिकाणी अधिकचे पैसे या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारे पैसे हे तिथला असणारा जो कोणी ग्राहक असतो किंवा जो गृहसंकुलामध्ये येणारा व्यक्ती असतो त्याच्याकडून घेतले जातात. त्यामुळे त्यामध्ये त्याची सूट मिळणं हे अपेक्षित आहे. हा कालावधीतला निर्णय आहे. गावांची नावं सांगितली आपण. तर तो संपूर्ण भाग आहे, हा संपूर्ण भाग जो आहे त्या भागातील लोकांना याचा फायदा होईल. मात्र हे कधीपासून लागू होईल हा निर्णय आज झालेला आहे का? लगेच उद्यापासून हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी लागू होईल. चला मराठा आरक्षणासंदर्भात प्रकाश सोळंके या आमदारांचं घर जाळलं गेलेलं आहे. एकीकडे आमदारांना गावबंदी करण्यात आलेली, नेत्यांना बंदी करण्यात आलेली. दुसरी गोष्ट म्हणजे आपले सहकारी हेमंत पाटील यांनी देखील राजीनामा दिल्याची घोषणा केलेली आहे. या संदर्भात आपली भूमिका काय? मला वाटतं याच्यावर सगळ्यांवर भूमिका जी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वीच मला वाटतं जी उपसमितीची मीटिंग झाली त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये पूर्णपणे सविस्तर जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी त्याची भूमिका काय आहे मराठा आरक्षणाला घेऊन ही सगळी भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी मांडली. आणि हे जे व्हायलन्स या सगळ्या होत आहेत सगळे ठिकठिकाणी गावबंदी होते त्याच्यावरती पण त्यांनी त्यांचं मत प्रकट केलं की ह्याच्या अगोदर देखील लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा त्या ठिकाणी निघाले. आणि या ठिकाणी जी आहे ही सरकारची मंशा जी आहे ही प्रामाणिक आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, पण ते टिकणारं मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आता जस्टिस शिंदेच्या अंडरमध्ये जी कमिटी स्थापन झाली ते काम त्या ठिकाणी करतायत. आणि त्या ठिकाणी त्यांना काही मला वाटतं 10,000 जे आहे हे त्या ठिकाणी त्यांना दाखले त्या ठिकाणी मिळाले 11,500. तर त्याच्याच अनुषंगाने जे आहे तो थोडा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. आणि त्या ठिकाणी फुल प्रूफ असं आरक्षण कशा प्रकारे दिलं जाईल मराठा समाजाला, कारण की ते परत जे आहे हे सुप्रीम कोर्टाने जेव्हा आपण दिलं, माननीय आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तेव्हा मुख्यमंत्री ते होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तेव्हा निर्णय घेतला होता तो हायकोर्टामध्येही टिकला, पण सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे हे काही त्याच्यानंतर जे सरकार आलं त्यांच्याकडून जी पूर्तता झाली पाहिजे होती ती पूर्तता त्या ठिकाणी झाली नाही. त्या पूर्तता न झाल्यामुळे जे आहे हे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय जो आहे हा या ठिकाणी जो आहे तो आरक्षण जे दिलं होतं ते त्या ठिकाणी टिकलं नाही. तर पुन्हा तेच नको व्हायला, सगळ्या डॉक्युमेंट्सची पूर्तता त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जे लागेल ते देण्याचं काम आहे. क्युरिटी पिटिशन पण ओपन झालेलं आहे, त्या ठिकाणी पण एक स्मॉल विंडो आपल्यासाठी ओपन झालेली आहे मराठा समाजासाठी की त्या ठिकाणी मराठा समाजाला टिकेल ते आरक्षण कसं मिळेल, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते टिकलं पाहिजे. तरच लॉंग टर्म मध्ये जो आहे तो मराठा समाजाला जो आहे तो इतका मोठा मराठा समाज आहे त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं त्या दिशेने जे आहे हे सरकार त्या ठिकाणी पावलं उचलते. राजभवनामध्ये विरोधकांनी भेट घेतली आहे राज्यपालांची आणि मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी एक पत्र देखील दिले. सरकार गंभीर नाहीये, त्याचबाबतही त्यांनी त्या ठिकाणी विधान केले. सरकारवर बघा, मला वाटतं विरोधकांचं आता या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधकांनाही आव्हान जे आहे ते शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी आहे ती आपण ही जी आहे ती बिघडू दिली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कोणाच्याही भावना ज्या आहेत त्या ठिकाणी भडकल्या नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांना पण आवाहन केलंय की तुमच्याकडे काही सोल्युशन असतील तर ते सोल्युशन आपण सरकारपर्यंत घेऊन या आणि त्या जे आहे आपण एकत्र बसून त्याच्यावरती डिस्कशन करू आणि त्याच्यानंतर जे आहे ते काय पुढे करायचं ते आपण पुढे करू. मला वाटतं आता हा खूप मोठा विषय आहे, याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. सुप्रीम यांची तब्येत देखील खालावली आहे. या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि सगळी टीम त्यांच्याशी वारंवार चर्चा करते. या संदर्भामध्ये कोणीतरी त्यांच्या वतीने चर्चा करण्यासाठी यावं, या संदर्भामध्ये सुद्धा उपसमितीमध्ये
आता चर्चा झालेली आहे. कोणी यावं या संदर्भात तिथले असणारे कलेक्टर्स असतील आणि तिथले असणारे SP हे प्रत्यक्षात जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्याशी उद्या या संदर्भात जी चर्चेला त्यांना वेळ दिली आहे. संसद बाळासाहेब थोरात असं म्हणतात की आजची बैठक झाली त्यात काय फारसं वेगळं मिळालं नवीन काय मिळेल? नवीन काय मिळालं की आपण सर्वांना माहीत आहे की मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जेव्हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला कोणताही पक्षातील कोणीही व्यक्ती या सगळ्या गोष्टीला विरोध करत नाही. सर्वजणांचं मत, सर्व पक्षांचं मत हेच आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. फक्त आता या संदर्भामध्ये ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून काही लोक, काही मंडळी ही स्टेटमेंट देत आहेत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी राखण्याच्या दृष्टिकोनातून काही योग्य नाहीत. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री असतील आणि सर्व मंडळी सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की मराठा आरक्षण हे देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही, ते टिकलं पाहिजे. यासाठी जे प्रयत्न करायला हवेत त्या प्रयत्नांसाठी जे करायला हवेत, प्रयत्न ज्या पद्धतीने करायला हवेत, ज्या दिशेने जाऊन करायला हवेत, सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे डायरेक्शन्स दिले आहेत त्या डायरेक्शन्सच्या हिशोबाने करायला हवेत. ते सगळे प्रयत्न हे सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने धन्यवाद. हिंदी में दे दीजिए। नहीं छोड़ के बोलो बाकी तुझे सुप्रीम कोई गड़बड़ कोर्टाने अध्यक्षांना डेडलाईन दिलेली आहे. चव्हाण साहेब